नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलमध्ये. आणि आज मी आणि समर, म्हणजे मी आहे स्नेहल, हा आहे समर. आम्ही आज तुम्हाला एक नवीन माहिती दाखवणार आहोत. तर नवीन माहिती सांगणार आहोत. तर ती आहे लहान मुलां रिलेटेड आणि ती समर त्या गोष्टी करतोय, म्हणून आज तो इथे बसलाय आणि तो तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे ह्या गोष्टी. तर विंटर्समध्ये बऱ्याच लोकांना प्रश्न पडत असेल की बाहेर एवढा बर्फ असतो, मग मुलं काय घरात तर कोंडून कोंडून काय होत असेल त्यांना. पण ह्याच्यावर सुद्धा इथे उपाय आहेत. तर इथे असे बरेच इंडोर प्ले स्टेशन्स आहेत किंवा ऍक्टिव्हिटी सेंटर्स आहेत जिथे जाऊन मुलं शाळेनंतरचा वेळ त्यांचा घालवतात. तर शाळेत तर खेळतातच, तिथे इंडोर एरिया असतोच खेळण्यासाठी, पण त्याचप्रमाणे शाळेची वेळ झाल्यानंतर इथे काही सेंटर्स असतात आणि हे गव्हर्नमेंटकडूनच चालवले जातात. तर फ्री ऑफ कॉस्ट ह्या गोष्टी असतात जिथे मुलं जाऊन खेळू शकतात. आणि महत्त्वाचं म्हणजे की ते नुसतंच असं जाऊन तिथं खेळणं हे मोठं नसतो, तर लहान मुलं तिथं खूप नवीन गोष्टी शिकतात. म्हणजे लिटरली मी माझ्या इंजिनिअरिंगमध्ये किंवा कॉलेजमध्ये ज्या गोष्टी केल्या होत्या, जे जॉब्सवरती काम केलेलं किंवा आम्ही काही जॉब बनवले होते, तर ते आत्ताच हा बनवतोय. म्हणजे काही मशिनरी चालवायच्या असतात, ते जे कॉलेजमध्ये डिग्रीच्या वेळी आपल्या इथे शिकवल्या जातात किंवा मी जे शिकली आहे त्यावेळी डिग्रीच्या वेळी, त्या गोष्टी हा आता म्हणजे ह्या लेवलला किंवा ह्या वयात हे सगळं शिकतोय. हे खूप आश्चर्याची गोष्ट आमच्यासाठी होती. आणि खूप छान ऍक्टिव्हिटीज तिथे घेतल्या जातात. दर महिन्याला त्यांचं ठरलेलं शेड्यूल असतं पूर्ण वर्षाचं की कुठल्या महिन्यात कशावर फोकस असणार आहे. म्हणजे आता सध्या त्यांचं इलेक्ट्रिकल क्राफ्ट चाललेलं आहे. ह्याच्या आधी वुडन होतं, वुडन गोष्टी, लाकडी वस्तूंपासून खेळणी बनवायचे. तर दर महिन्याला असं काहीतरी नवीन असतं. तर आता तो तुम्हाला सांगेल सगळं, आणि त्याने काय काय हे सगळं तुम्ही बघू शकता की काय काय जे बनवलंय त्याने. तर खूप छान छान आणि क्रिएटिव्ह अशा गोष्टी बनवल्यात. अजून काहीतरी आणू तर खूप अशा क्रिएटिव्ह गोष्टी बनवलेल्या आहेत त्याने तिथे. तर ते तो तुम्हाला एक एक एक्सप्लेन करेल आणि तू सगळं सांगशील आता एक एक गोष्ट. चला, कुठून सुरुवात करायची? हे छोटे मुली, एक छोटी नाईफ आहे. मी त्याला असं कट केलं आणि मग त्याला हे रेडी आहे. आणि हे मी मम्मीसाठी केलं. ह्याला मी आधी हे केलं, आधी मार्क केला की मला काय काय बनवायचे, आणि त्याच्यावरच मग त्याच्यानंतर मी त्या मार्कच्या कॉर्नर्समध्ये एक शीट ठोकली आणि नंतर लोकरी लावून त्याला स्टार सारखं बनवले. इकडे सेमच तसं केले, पण हे हार्डवूड वड आहे. आणि हे जो वुडन ब्लॉक होता हा तुम्ही कट केला का? हा हे ओके, त्या मशीनवर वुड कट करायचं. आधी तर हे आधीच कट होतं तिथून. हे नाही, हे जे पूर्ण अशी लांब हे असेल ना, त्याच्यापासून लाकडापासून हे कट केलं ना तुम्ही. आणि त्यांनी सांगितलं होतं हे एका क्रिसमस ट्रीचं आहे. हो. आणि ना आता हे त्याचं एक हॅरी पॉटर स्टिक आहे. आणि हे मी बनवलं. ही स्टिक जी आहे ती मी बनवली नाहीये, हे असेच तिथं मिळत होती. मी फक्त मार्क करून कट केली. आणि हे बनवलेत ना? हा, बनवलेत. आधी काय केलं, हे असेच सर्कल आपल्याला बनवायचे. म्हणजे ती एक अशी फिरवायचं, मग पुढून ती असं लेथ मशीनवर कट केलं. आणि मग नंतर एक खड्डा बनवायचं, ड्रिल केलं का मध्ये ह्याला? आणि हे मी असं केलं, हे असं पकडायचं आणि एक असं नंतर आणि आता हे इलेक्ट्रिक मध्ये बनवलं मी. म्हणजे हे डिसेंबर मधले आहे आणि ह्याच्यावर इथं काहीतरी लावलंय, म्हणजे हे इथं हँडल व्हायला आणि हे असं फिरवायचं. आणि आता मी बनवलंय हे सांगतो. हे मी
म्हणजे हे इन प्रोग्रेस आहे का? ह्याचं अजून झालं नाही का पूर्ण काम? हा. मग ठीक आहे, ज्यावेळी हे कम्प्लीट होईल ना तेव्हा आपण बघूया हे परत. नेक्स्ट आता हे आहे. आता ह्याचं पुढचं एक टोक तुटलं कारण की हे हातातून पडलं होतं एकदा. ह्याचं नाव काय? ह्याचं नाव नरुटो नाईफ आहे. मी हे आधी स्क्वेअर शेपचंच होतं. मी त्याच्यावर असा मार्क केला सेम आणि मग कट करलं आणि हे मोठा ड्रिल मशीननी कट केलं. तिथं ड्रिल मशीन पण देतात. आणि हे जे शेप कट केला हा कशाने केलं? हा एक नाईफ असते, ती वूड साठीच असते, ते फ्रूट साठी नसते. ओके. आणि तिचा लेंथ पण मोठं करता येतं. जर एवढीशी नाईफ मिळते ती एवढी आपल्या नॉर्मल सारखी, असं ते त्यांना सांग. मग आपण जर तिथं सर्कल मध्ये फिरवलं तर मग ती मोठी होत जाते. ओके. आणि ना आता हे एस फॉर समरचं नेकलेस बनवलंय मी. ह्याला आधी मी इथून असं स्क्वेअर मध्ये कट केला. आधी तर मला विचार होता की ह्या एसलाच कापून टाकू, ड्रिल करायचं. पण ते तसं नाही झालं कारण त्यांच्याकडे तशी मशीन नव्हती शेप मध्ये कट करायला. त्याच्यासाठी मी हे असंच केलं आणि ड्रिल करून एक लोकरी बांधली. आता हे लोकरी. हा. आणि हे आधी वुडनच संपवलं. चालेल. हे पुढचं घे. आता हे हेल इव्हिल डेव्हिल सॉर्ड आहे आणि हिला मी बनवलं ते हे असंच होतं. खूप जाड होते हे रेक्टँग्युलर. हा. आणि आधी मी हे असंच होतं पण हे मला दाखवायचं नव्हतं. जेव्हा पण मी असं पकडल तेव्हा दिसलं नाही पाहिजे नाही. त्याच्यासाठी मी हे वर घेतलं आणि मग एवढीचाच भाग ठेवला की कारण की मला धरायला. आणि हे असंच होतं. हा. आणि हे खिळे कुठे मारले? हे मी मारलं. मार्किंग केलं का तुम्ही? हातोड्याने. आता आणि मग कलर केला मी. आता हे आहे एक ड्रॅगन सॉर्ड. याच्यावर ड्रॅगन मी ड्रॉ केला आहे आधीच. आणि असं रेक्टँग्युलर टॉल रेक्टँग्युलर शेप मध्ये कट होतं. मग मी असं जास्तच खाली घेतलं म्हणजे ते चांगलं दिसायला. आणि मग आधी तर मला ना ते असं हँग करायला मला पाहिजे नव्हतं पण आधी तर त्यांनी मला एक आयडिया दिली. ते रबरचं एक दिलं पण त्याच्यामध्ये नीट बसत नव्हतं. त्याच्यासाठी मी स्वतःची आयडिया करून मग मध्ये होल केलं आणि मग दोरा लावला. नेक्स्ट आता हे तुटलं. आणि ठीक आहे, ते नंतर आपण हे काय होतं हे ते वुडन दाखव ना आता. पुढचे राहिले हे एक सॉर्ड आहे. हे स्नेक सॉर्ड आहे. ह्याच्यामध्ये एक पेपर आहे. काय होतं ते मम्मी इजिप्तची मम्मी असते तिचे दोर आहेत हे आणि त्या सापाला लटकलेले आहेत. मी आधी हे बनवलं. हे पण रेक्टँग्युलर होतं आणि सगळं रेक्टँग्युलर होतं. हे पण होतं आणि फर्स्ट सॉर्ड आहे माझी. जेव्हा पण मी तिथे गेलतो हे माझं फर्स्ट मी बनवलं होतं. आणि हे मी असं पण धरू शकतो नाहीतर मी असं पण धरू शकतो नाहीतर असं कसं पण. तर नेक्स्ट आता हे काय जस्ट स्केल का सॉर्ड काय ते? ही सॉर्ड आहे. ही शायनिंग सॉर्ड दिसते. हे नाहीतर जॅटनीज सॉर्ड कारण हे असं कलर तो त्याचाच आहे. पॅटर्न हे कसं असतं? आहे बोर्ड स्पील म्हणजे बोर्ड गेम. तर ह्याच्यावर काय करायचं असतं तर इथं मी मॉन्स्टर लिहिलेलं आहे म्हणजे इथे मॉन्स्टर ड्रॉ केलेला आहे. आणि हा मॉन्स्टर काय कारण हा गेम पण मॉन्स्टर रिलेटेडच आहे. कारण की एक मार्बल घ्यायचा ह्या नेमच्या इथं ठेवायचा आणि हे अनकम्प्लीट आहे म्हणजे मला इथे एक रबर लावायचे असे म्हणजे ते असं करून असं कुठं पण जायला. म्हणजे ते अँग्री बर्ड्सला उडवलं कसं? म्हणजे इथं मागं ओढायचं रबर आणि पुढे टाकायचं. हे असं म्हणजे याच्यात जाईल तेवढे पॉईंट. आणि हे
लावले कारण ते मार्किंग केले, ज्याच्यात जाईल ती गोटी ते आपल्याला तेवढे पॉइंट्स मिळणार. 3 वेळा एक चान्स आहे. म्हणजे हा ग्रुप गेम आहे का? हा. आणि ग्लू गन केले आणि ती ग्लू गन मध्ये मागून एक प्लास्टिक टाकलं जातं आणि मग ते पुढून थोडा वेळ थांबायला लागतं ते प्लास्टिक गरम व्हायला. आणि आता नेक्स्ट एक हे काय? मम्मी पप्पांसाठी बनवलं होतं मी. हे आहे एक ग्रीटिंग कार्ड. हॅलोवीन इन ऑक्टोबर. हे मी माझ्या सुट्ट्यांच्या आधी बनवलं होतं. हॅलोवीन इन ऑक्टोबर. मॅरी क्रिसमस मॉम अँड डॅड. आता थोडासा दाखव ना. आणि ना आतमध्ये मिस्टेक आणि बघा आता इथं सांगितलंय बॅडला आणि नॉर्मलला फर्स्ट ओपन करा. हे नॉर्मल ट्री आहे आणि मग हे एपिक गुड सेकंड ओपन करा. आणि हे आहे क्रिसमस ट्री आणि हे पण क्रिसमस रिलेटेडच झालं कारण ह्याच्यावर आधी लिहिलंय कुठला महिन्यामध्ये कुठला सण येतो. फक्त एकच लिहिलंय, अजून हे अनकम्प्लीट आहे. अजून सगळे महिन्यामध्ये सगळे फेस्टिवल यायचे. आता हा एक गेम आहे. तर हे क्रिसमस साठीचं तिथं करून घेतलेलं एक आर्ट आहे. एक सांगू, हे तर आहे ना एक चिमणी आहे. इथे एक अशा लाईट्स लावल्यात. इथे सॅन्टा क्लॉज गिफ्ट ठेवून गेलाय आणि इथे ते क्रिसमस ट्रीला ऑर्नामेंट्स हा आणि हे स्टार लावलाय. आणि खाली गार्डन मध्ये इथे चिखल मध्ये हे लावलंय कारण म्हणजे हे घरासारखंच वीट आहेत. म्हणजे हे नॉर्मल आहे. आता हे दाखव. आता हा मॅन आहे. ह्याचं ना डोकं तुटलंय. डोकं म्हणजे ह्याला एक इथं हे होती बीड होतं, म्हणजे हे मणी आहेत लाकडी आणि ह्या तारा आहेत. तर हा माणूस बनवलेला त्याने छान होता पण त्याचं ते डोकं तुटलंय. आणि मास्टर पीस म्हणजे आणि माझ्या सगळ्यात आवडीची गोष्ट म्हणजे त्याने हे बनवून आणलेलं. तर हे वाटेल का की एवढा लहान म्हणजे 8 वर्षाचा मुलगा हे असं बनवू शकतो. तर किती छान क्रिएटिव्ह गोष्टी करून घेतात. मुळात त्याला होतीच आवड किंवा आहेच आवड ह्या गोष्टींची, पण हे असं सगळं करून घेणं किंवा ह्या क्रिएटिव्हिटीला चालना देणं म्हणजे खूप छान गोष्ट इथे केली जाते. तर हे तू एक्सप्लेन कर. आणि ह्याला अजून हे असे स्ट्रॉ आणि अजून छान हे होतं डेकोरेटिव्ह, पण ते अक्षर आणि ह्याच्या खेळण्यामध्ये ते पडून गेले. आणि ते आता जेव्हा पुढच्या वर्षी परत सुरू होतील कारण वेकेशन असल्यामुळे आता ते बंद आहे त्याचे. आता मी सांगतोय कसं खेळायचंय. बघा सगळ्यांना 2-2 लाईफ आहेत. फक्त 2 ऐक ना, आधी हे सांग तू की हे बनवलं कसं आहे, म्हणजे काय काय स्टिक केलं. काही मुलांनी तर ना हे जे खाली जो सर्कल आहे ना तो वुडचा घेतला होता. पण जेव्हा मी तिथे गेलो तेव्हा तो वुडचा नव्हता अवेलेबल. त्याच्यासाठी मी पेपरचा बनवला. आणि एक मशीन आहे तिच्या काय करायचं तिथे एक असं मध्ये एक असं लावून ठेवायचं, नंतर हे असं फिरवायचं ते काहीतरी. मी असे स्मॉल सर्कल्स लावलेत. मी हे स्मॉल सर्कल पाथ आहे का? पाथ आहे ना, रस्ता आहे. मी त्याच्यावर बनवलं नाहीये काय, म्हणजे मी हे सर्कल नाही बनवले, स्टिकर आहेत. आणि इकडे हे ट्रीज मी असे बनवलेत. हे फेदर्स आहेत वरचे आणि खाली एक स्ट्रॉनी. हे मी आतमधलं फेदर्स नाही चिटकवले कारण ते ते बसतात ना आतमध्ये. आणि हे उलटा हा कप आहे, म्हणजे आईस्क्रीम कप वगैरे असतात बाउल तसं प्लास्टिकचं सॉरी पेपरचं. आणि हे खूप छान आहे. बघा हा जो एक पुतळा आहे हा खूप छान आहे. हा पण बीड्सचा आहे, म्हणजे वुडन मणी आहेत आणि ह्याचे डोळे हे बघू शकता. हे सगळं चिकटवलंय त्याला आणि त्याला छान तुरा केलेला आहे फेदरचा. केस आणि आता हे कसं खेळायचं सांग. एक सांगतो. हे कोण आहे? हा एक माणूस आहे. तो हॅलोवीन मध्ये काही मुलांचा ना चॉकलेट्स घेऊन जातो. तर म्हणजे आणि ना मग जेवढे पडतील तेवढे 6 पडले म्हणजे मी बाहेर निघू शकतो. परत एकदा
ग्रीन. म्हणजे जसं लुडो खेळतो आपण तसंच, फक्त घरा इथे घरात जायचं. इकडे जर आलो मी तर तू डिसाइड करायचं कुठला पाथ घ्यायचा. आणि जर कोणी हा स्टार्ट घेतला तर हा असा जातो नाहीतर असा जातो. आय किल यू आलो तर मग आपल्याला हे परत हे कवडी इथे टाकायची की 1 लाईफ आपली गेली आणि मग दुसरी पण गेली. आणि जर ब्लॅक वर आलं ना तर पहिल्या खूप छान क्रिएटिव्ह गोष्टी आणि प्रॅक्टिकल ऍक्च्युली नॉलेज मुलांना मिळतं ह्या गोष्टींमुळे. त्यांची विचारशक्ती म्हणजे चालना मिळायला ह्या गोष्टींमुळे हेल्प होते. तर समरचं असं आहे की त्याला लहानपणापासूनच खूप क्राफ्टची आवड आहे आणि स्केचेस म्हणजे त्याच्या स्केचेसचं मी सेपरेट व्हिडिओ करीन, कारण ते पण खूप डिटेल्ड आणि खूप भारी काढतो तो. तर म्हणजे हे त्याचं कौतुक म्हणा असं नाही, पण खरंच म्हणजे ह्या वयाच्या मनाने खूप छान त्याला येतं स्केचेस करता. तर ह्या सगळ्या गोष्टींना त्याला ना एक छान चालना मिळाली आहे, कारण तो हे करायचाच आधीपासून, पण आता हे अजून म्हणजे ऑब्झर्वेशनच्या अंडर किंवा त्याला सपोर्ट मिळतोय. कारण पालकांपेक्षा पण तिथे जे ट्रेनर्स किंवा जे त्यांना सपोर्ट करतात ते पण छान अजून त्याच ह्याच्यातले असतात आणि ते त्यांना शिकवतात. त्यामुळे मग अजून त्याला मजा येते हे सगळं करायला आणि तो खूप खुश आहे, कारण त्याला हे खूप आवडतात ह्या गोष्टी. मशिनरी वगैरे चालवायला एवढं नव्हतं, म्हणजे जरी घरी क्रिएटिव्ह तो असला तरी काय मॅक्सिमम की घरात आर्ट्स क्राफ्ट्स वगैरे करेल, पण हे मशिनरी ऑपरेट करायच्या, वूड कट करायचं, ड्रिलिंग करायचं, नंतर हे असे क्राफ्ट्स किंवा बरेच आता इलेक्ट्रिकल सुद्धा तिथे सर्किट्स वगैरेचे गोष्ट बिल्ड करणार आहेत ते. तर हे सगळ्यांना खूप इंटरेस्टिंग होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला माहित नाही आता तुमच्या म्हणजे किती लोकांना 3D प्रिंटिंग माहिती असेल, तर 3D प्रिंटिंग म्हणजे असं असतं की आता हा एक ऑब्जेक्ट आहे किंवा हे एक ठोकळा आहे, तर मी ह्याचं डिझाईन करणार कम्प्युटरमध्ये, सॉफ्टवेअर्स असतात आणि प्रिंटरमधून हे असंच बाहेर येतं. तर जनरली आपण प्रिंटरमधून काय बघतो की मी अशी प्रिंट दिली आणि पेपरवरती हे चित्र प्रिंट होऊन बाहेर येतं, तर तसं प्रिंटिंग असतं. पण 3D प्रिंटिंग मध्ये असं असतं की ती वस्तू, तो ऑब्जेक्ट तयार होऊन येते. तर 3D प्रिंटिंगचं नॉलेज म्हणजे हे डिग्री किंवा एज्युकेशन जेव्हा ग्रॅज्युएशन वगैरे करतो आपण किंवा जॉबला लागतात त्यावेळी कळतात ह्या गोष्टी, पण ह्यांना हे आत्ताच शिकवलं जाते. म्हणजे ही खूप सरप्राइझिंग गोष्ट होती माझ्यासाठी. लिटरली जेव्हा त्यांनी सांगितलं आणि त्यांना डिझाईन सुद्धा करायला मिळतंय तिथं, कुठल्या डिझाईनला किती वेळ लागेल हे सुद्धा तो मला सांगत होता की त्याचा अजून 3D त्यांनी दिलेलं आहे, प्रिंटिंग डिझाईन त्यांनी सबमिट केलेलं आहे, पण ते आलं नव्हतं अजून. मी त्याला रिझन विचारलं की का नाही आलेलं तुझं हे आत्ता, तर त्याने सांगितलं की माझं डिझाईन असं असं होतं, बाकीच्यांचे डिझाईन कसे होते, कुठल्या डिझाईनला किती वेळ लागला. तर म्हणजे हे सगळं सरप्राइझिंग होतं आणि हे खूप छान आणि इंटरेस्टिंग गोष्टी अशा इथे होत आहेत. तर खूप खुश आहे समर, आणि हा मुलं खुश असल्यावर आपणही खुश. तर हे अशा नवीन, आय होप की ही तुम्हाला नवीन काहीतरी माहिती मिळाली असेल ह्या सगळ्यामधून. आणि आमचा उद्देश तोच असतो की म्हणजे नवीन माहिती मिळावी आणि काय कुठे गोष्टी काय चालू असतं हे कळावं सगळं सर्वांना, आणि त्यातल्या त्यात आपल्या मराठी प्रेक्षकांना. तर हो, आज ही नवीन माहिती घेऊन आम्ही दोघंही आलो होतो आणि मला खात्री आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. तर पुन्हा भेटूयात नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये छान नवीन माहितीसह. धन्यवाद, बाय.